वंचितचे बाळासाहेब आंबेडकर आणि जरांगे पाटील हे एकमेकांसोबत युती करावं असं प्रकाश आंबेडकरांना वाटतंय का? आणि त्यानंतर जो सल्ला दिलेला आहे जरांगे पाटलांना प्रकाश आंबेडकरांनी, तो सल्ला काय आहे? आणि दोघांमध्ये भविष्यामध्ये युती खरंच होऊ शकेल का? आणि दोघांमध्ये युती झाली तर महाराष्ट्रामध्ये कुठलीच ताकद ह्या दोघांना अडवू शकणार नाही आणि भावी मुख्यमंत्री जरांगे पाटील किंवा आंबेडकर हे दोघांपैकी आपल्याला एक पाहायला नक्कीच मिळणार. मित्रांनो, समजून घेऊया नेमका प्रकार काय आहे, नेमके बातमी काय. बघा, बाळासाहेब आंबेडकर प्रथमतः जरांगे पाटील यांच्या उपोषणाला गेले होते. जाऊन त्यांचे मनधरणी केले आणि ते त्यावेळेस सांगितले होते, ज्यावेळेस पहिली भेट होती त्यांची, त्या भेटीमध्ये त्यांनी तेच सांगितलं ते त्यांनी आज सांगितलेलं आहे. ते सांगितले की कार्यकर्ता म्हणून तुम्ही पुढे यायला हवंय. तुमच्यासारखे माणसं परत भेटणं शक्य नाही, त्यामुळे तुम्ही हे उपोषण सोडा आणि तुम्ही कार्यकर्ते म्हणून अतिशय चांगलं कार्य करत आहात किंवा तुमच्या पाठीमागे पूर्णपणे हा मराठा समाज आहे, असं काही वक्तव्य त्यावेळेस बाळासाहेबांनी केलं होतं. आणि त्यांनी बाळासाहेबांनी त्यावेळेस सपोर्टही केला होता जरांगे पाटलांना. आणि त्यानंतर आता बाळासाहेबांचं कालचं स्टेटमेंट असं आहे की कुण्यातरी भावनेतनं मराठा समाजाची फसवणूक हे प्रस्थापित सरकार करत आहे, त्यामुळे जरांगे पाटलांनी गरीब मराठ्याचा लढा हा अविरत चालू ठेवावा. पण ह्या मागणीतून, ह्या लढ्यातून मराठा समाजांना एक अलग वेगळं आरक्षण भेटू शकत नाही किंवा भेटणार नाही. आणि ते भेटलं तरी हे टिकणार नाही राज्यघटनेमध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये. त्यामुळं जरांगे पाटील यांनी ह्या गरीब मराठ्यासाठी राजकारणामध्ये आपली भूमिका स्पष्ट करावी आणि लोकसभेमध्ये जायचा प्रयत्न करावा. जर आपण शासनामध्ये असेल तर आपण कशा प्रकारे लढून झगडून आपण आपल्या समाजाला न्याय देऊ शकतो. आणि आतापर्यंत जे मराठ्याचे कार्यकर्ते किंवा राजकर्ते होते, त्या राजकर्त्यानं फक्त मराठीची दिशाभूल करायचं काम केलं, लुटायचं काम केलेलं आहे. त्यामुळं जरांगे पाटलाला राजकारणामध्ये यायची खरंच गरज आहे, यांनी आपलं मत असं कालही व्यक्त केलं. आता मला समजून घ्या, जरांगे पाटलांना निवडणुका लढवाव्या हे वक्तव्य बाळासाहेबांचं आहे. आणि याच वेळेस पृथ्वीराज चव्हाण वारंवार म्हणतात बाळासाहेबाला की तुम्ही मल्लिकार्जुन खरगे जाऊन भेटा आणि तुम्ही महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करा. पण त्यावरती बाळासाहेब आंबेडकर अजून कुठलंही वक्तव्य करत नाही. यामुळं लोकांमध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा चालू आहे. ती चर्चा कशा बघा, ज्या प्रकारे जरांगे पाटलाला बाळासाहेब म्हणतात की तुम्ही राजकारणामध्ये या, तुम्ही निवडणुकीमध्ये उतरा, आणि त्यावेळेसच बाळासाहेब आणि जरांगे पाटील हे दोघजण एकत्र मिळून निवडणूक लढवू शकतात का किंवा शकतील. त्यामुळे बाळासाहेबांनी आतापर्यंत आघाडीमध्ये प्रवेश केला नाही आणि आतापर्यंत नेहमी हे जरांगेंची बाजू बाळासाहेब आंबेडकर घेत असतात. यावरून फक्त एवढीच गोष्ट स्पष्ट होते की बाळासाहेब कुठंतरी गरीब मराठ्याला घेऊन, वंचित जो मराठा आहे त्यांना सोबत घेऊन आपला लढा उभा करावं असं पाहत आहेत का, हा एक प्रश्न जनसामान्यामध्ये असं उठत आहे. आणि अजून एक चर्चा आहे, ती चर्चा म्हणजे काय, जर जरांगे पाटील सोबत बच्चू कडू हे होते आणि बच्चू कडू एक राजकीय जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून आले होते, पण बच्चू कडूची भूमिका ही जरांगे पाटला सोबतच आहे. याचा अर्थ असे पण चर्चा होते की जरांगे पाटील, बच्चू कडू आणि बाळासाहेब आंबेडकर हे शेवटच्या क्षणी तिघेही जण एकत्र येऊन, वंचितचे नेते, ओबीसी नेते, त्यानंतर मराठा नेते, हे तिघे एकत्र येऊन एक नवीन राजकीय समीकरण निर्माण करतील का महाराष्ट्रामध्ये, हे आपल्याला वेळ सांगून जाईल. पण आता सध्या तरी आपल्याला एवढं सांगता येईल की एखादी सामाजिक गोष्ट असेल किंवा एखादा राजकीय प्रश्न किंवा एखादी सामाजिक प्रश्न असतो, तो सोडवण्यासाठी सगळ्यात सोयीस्कर गोष्ट असते ते म्हणजे स्वतः सत्तेमध्ये असेल तर झगडून, केंद्रामध्ये भांडून तुम्हाला ती गोष्ट साध्य करता येते. पण आता जी गोष्ट सध्या चाललेली आहे मराठा आरक्षणाची, ती गोष्ट बिलकुल अशी नाही. कारण 7-8 महिने झालं हे आंदोलन चालू आहे, एवढं तीव्र आंदोलन आहे. अशा आंदोलनाच्या विरोधामध्ये त्यांनी मराठा उभा केला आणि अशा वेळेस हे आंदोलन दाबायचाही प्रयत्न झाला. कुठेतरी मराठ्यांना दाबायचा प्रयत्न होतोय का? जे प्रस्थापित मराठी आहेत बघा, एवढा आरक्षणाचा मुद्दा गाजला होता, या एवढ्या गाजलेल्या मुद्द्यामध्ये मराठा एखादा आमदार कुणीही समोर नाही आला, कुठल्या मराठाचा मंत्री समोर नाही आला किंवा कुठल्याही मतदारसंघातला आमदार खासदार समोर नाही आला. भलेही त्यांनी मराठ्यांच्या वोटवर तरी निवडून आले, पण ते कुणीही अशा वेळेस समोर
मराठ्यासोबत आले नाहीत. याचा अर्थ 2024च्या इलेक्शनमध्ये यांचा फटका हा यांना नक्कीच मिळणार, त्यांची जागा ही नक्कीच दाखवून दिली जाणार. हे काय, ह्यामध्ये काही शंका नाही. पण या ठिकाणी एक आमचं प्रामाणिक मत आहे की ते मत असं आहे की 2024मध्ये जरांगे पाटलांची जी निस्वार्थी सेवा आहे, जे गरीब मराठ्यांचा लढा आहे, तो लढा असाच तीव्र ठेवून बाळासाहेब आंबेडकर त्यानंतर जरांगे पाटील यांनी एकत्रित येऊन राजकीय कामासाठी दोघांनी सोबत राहून काम करावं. 2024मध्ये एकमेकांची युती करून राजकारणामध्ये उडी घ्यावी, त्याशिवाय आपले प्रश्न हे सुटणार नाहीत. आणि मराठा आरक्षण कसं भेटतंय, कसं भेटले पाहिजे, कसे भेटणार हे दाखवून तुम्हाला 100% बाळासाहेब आंबेडकर दाखवतीलच. आणि त्यावेळेस आपल्या मराठीच्या आरक्षणाला खरंच एक बळ येईल आणि ते आपलं सक्सेस होऊन जाईल पूर्ण आरक्षण. हे बघा, एकूण असं होतं. तर तुम्हाला याविषयी वाटतंय काय, बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका योग्य आहे का, आणि जरांगे पाटील आणि बाळासाहेबांनी खरंच राजकारणामध्ये एकत्रित येऊन वाटचाल करावी. हे वंचित समाज आहे, वंचित बहुजन समाज आहे आणि वंचित मराठा समाज आहे, यांनी एकत्रित येऊन तर महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये काम केलं तर बाकीचे जे खैरेबांडे राजकारणी आहेत त्यांच्यावरती खरंच आळा बसेल आणि आळा बसणारच. त्यानंतर एक नवीन समीकरण तयार होईल आणि एक नवीन गरिबांचं राज्य उदयास येईल, यामध्ये शंका नाही. तुम्हाला याविषयी वाटते काय, नक्कीच कमेंट करा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. व्हिडिओ शेअर करा. जय हिंद सर्वांना, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय.